भगवान बाबांच्या अस्तित्वाने पावन झालेल्या भगवान गडावर मंचावर उपस्थित आपल्या सगळ्यांचे श्रद्धास्थान, ज्यांच्या भगवान बाबांच्या गादीवर विराजमान झाल्यानंतर या गडाला वैभव प्राप्त झालं आणि अतिशय उच्च विद्या विभूषित, अतिशय कर्मठ आणि कडक असे असलेले आमचे आदरणीय नामदेव शास्त्री महाराज मंचावर उपस्थित, या जिल्ह्याचे पालकमंत्री रामभाऊ शिंदे, माझे बंधू, आपल्या सगळ्यांचे लाडके राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय महादेवरावजी जानकर साहेब, मंचावर उपस्थित स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आदरणीय राजू शेट्टी, खासदार राजू शेट्टी साहेब, आदरणीय सदाभाऊ खोत, आपल्या सगळ्यांच्या लाडक्या खासदार प्रीतमताई मुंडे, ज्या आज मुंडे साहेबांच्या स्मारकापासून म्हणजे गोपीनाथ गडापासून भगवान गडापर्यंत सगळ्यांची रॅली घेऊन आलेल्या आहेत, त्या सगळ्या रॅलीच्याही लोकांचे मी स्वागत करते। मंचावर उपस्थित भाऊजी, माझे पती अमित पालवे, माझे बंधू गोविंदरावजी घोळवे, आमदार लक्ष्मणअण्णा पवार, आदरणीय फुलचंद कराड, नेवासाचे आमदार मुरकुटे, आदरणीय आमदार कर्डिले साहेब, आमदार भीमरावजी धोंडे, आमदार आर.टी. देशमुख, आमदार संगीताताई ठोंबरे आणि आपल्या आमदार मोनिकाताई राजळे, मंचावर उपस्थित वसन मुंडे, आपले शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तरुण तडफदार तुपकरी, काय झालं बाबा, आणि एवढ्या संख्येने इथे उपस्थित असलेले भगवान बाबांवर अपार श्रद्धा आणि मुंडे साहेबांवर जीवाच्या पाड प्रेम करणारे सर्व भक्तगण, की भगवान बाबांच्या गडाची वैभवाची परंपरा, हा गडा वैभवशाली, हे वैभव पैशाचं सोना नाण्याचं नाही, हे वैभव माणसांचं आहे आणि हे या गडाने आतापर्यंत जपलेला, हे वैभव आहे गरिबांचं, कष्टकऱ्यांचं, या कष्टकऱ्यांच्या घामाच्या पैशातून हा गड उभारलेला आहे, या कष्टकऱ्यांच्या आशीर्वादातून हा गड उभा आहे। मुंडे साहेबांनी भगवान बाबांवर अपार त्यांची श्रद्धा, जीवात जीव असेपर्यंत, श्वासात श्वास असेपर्यंत मी भगवान गडावर दसरा कधीच चुकवणार नाही, हे मुंडे साहेबांनी शब्द दिला होता। आणि शेवटचं मंत्री झाल्यावर मुंडे साहेब कुठे येऊ शकले तर ते भगवान गडावर आले आणि जानकर साहेबांच्या चौंडीला सुद्धा गेले, आणि म्हणून जानकर साहेब म्हणले ते बरोबर आहे, हे सरकार भगवान गडाचं आहे, हे सरकार चौंडीचं आहे, हे सरकार वंचितांचं आहे, पीडितांचं आहे, हे सरकार ज्यांना आतापर्यंत फटका ठेवलं होतं मागच्या सरकारनी त्यांना नेटकं बनवण्यासाठीच हे सरकार आहे, सामान्य माणसाचं हे सरकार। मी या गडावर जेव्हा साहेबांची अस्थी घेऊन आले, लोकांच्या घरी दुःख झालं तर वर्ष वर्ष घराच्या बाहेर पडत नाही माणूस, दुःखातून बाहेर नाही पडत, पण मी माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर 14व्या दिवशी त्यांची अस्थी घेऊन या गडावर आले होते, आणि तेव्हा आदरणीय नामदेव शास्त्री महाराजांनी पितृत्वाचा आधार माझ्या डोक्यावर धरला आणि सांगितलं, आता पंकजा ही भगवान गडाची कन्या आहे, भगवान गडाची कन्या ही उपाधी माझ्या आयुष्यात मिळालेल्या सगळ्या उपाधींपेक्षा सर्वश्रेष्ठ उपाधी आहे। तुमच्या भगवान गडाची मी कन्या झाल्यामुळे हे सगळं माझं माहेर आहे, इतके लोक मला असताना मला कशाची गरज आहे, एवढे जानकर साहेब, मी ज्या भावावर प्रेम करते, जो भाऊ माझ्यावर प्रेम करतो त्याच्यावर हे सगळे प्रेम करतात, बरोबर आहे की नाही? आणि म्हणून तुमचे सगळ्यांचे नाव घेतले की जोरात टाळ्या वाजतात, कारण त्यांना माहिती आहे तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे होता। मी आज तुम्हाला एक शुभेच्छा देते, माझ्या बांधवांना दसऱ्याच्या शुभेच्छा देताना सदाभाऊ आणि जानकर साहेब,
तुम्ही सुद्धा दसऱ्याला सीमोल्लंघन करावं आणि सीमा ओलांडून सत्तेमध्ये प्रत्यक्षात बसावं ही शुभेच्छा एका बहिणीची दसऱ्याला तुम्हाला. मी डोळे वटारले की तुम्ही हत्यार म्यान करता सदाभाऊ बरोबर आहे. बहिणीचा धाकच आहे आपल्या संस्कृतीमध्ये. हा दसरा रावणाचं दहन आपण करतो, पण 9 दिवस देवीची 9 रूप आपण पूजत असतो. देवी सौम्य असते, शीतल असते, सोज्वळ असते, पण देवी रौद्र रूप धारण केली तर मोठे मोठे राक्षस थरथर कापतात. आणि म्हणून हा धाक बहिणीचा भावांना आहे, पण बहिणीचं भावांवर तेवढंच प्रेम आहे. बहिणीची माया निस्वार्थ असते. आता भाऊ स्वार्थी ठरून एवढंच आमची अपेक्षा. आणि म्हणून मी तपासलं तुम्हाला आधी, थोडं चेक केलं वर्षभर. आता तुम्हाला मनापासून मी जाहीर शुभेच्छा देते की या दसऱ्याच्या निमित्ताने सीमोल्लंघन करून आमच्या भावांना आमदारावरून आमदारापर्यंत त्यांचा प्रवास व्हावा. मी बाबांच्या म्हणजे माझ्या बाबांच्या आपल्या सगळ्या लाडक्या मुंडे साहेबांच्या पुण्यतिथीच्या निमित्त त्यांच्या स्मारकाची स्थापना केली. गोपीनाथगड नाव दिलं. काही लोक फार गाडीबाज असतात, त्यामुळे असं कसं गड नाव दिलं. मी म्हणलं तो गड या गडासाठी नाही रे बाबा, हा आमचं श्रद्धास्थान आहे. हा मुंडे साहेबांचा प्राण आहे भगवान गड. गोपीनाथगड हा राजकीय शक्ती निर्माण करणार भगवान गड धार्मिक शक्ती. आणि जेव्हा राजकारण आणि धर्म एकत्र येतो, राजधर्म निर्माण होतो, तेव्हाच सामान्य माणसाचं कल्याण साधता येतं. आणि म्हणून भगवान गड हे आपला श्रद्धास्थान आहे, जीव की प्राण आहे. भगवान गड हा आपला श्रद्धास्तंभ आहे आणि गोपीनाथगड हा आधार स्तंभ करण्यासाठी उभा केलेला आहे. तुम्हाला दिलेला प्रत्येक शब्द मुंडे साहेबांचा आजही माझ्या कानामध्ये घुमत आहे. मी अष्टमीला दरवर्षी योगेश्वरीला जाते. महाराज या मुंडे साहेब गेल्यापासून मी योगेश्वरी देवीला गेले नाही अष्टमीला, कारण मी दुःख माझं किती मनात लपवून ठेवलं तरी माझी लढाई अजून काय नाही माझ्या मनामध्ये. मला खूप यातना होतात जेव्हा लोक घोषणा देतात गोपीनाथ मुंडे अमर रहे. माझ्या मनातून अतिशय वेदना बाहेर येतात आणि ही घोषणा ऐकायची माझ्या कानाला अजूनही सवय लागली नाही. संडे टू मंडे गोपीनाथ मुंडे ही घोषणा ऐकायची सवय, आणि गोपीनाथ मुंडेंना अमर रहे ही घोषणा कानामध्ये शिसा ओतल्यासारखा त्रास होतो. योगेश्वरी देवीला तर अष्टमीला एवढी मोठी परात सजवून माझी आई सवाष्णीचे पूर्ण ओटी घेऊन जात होती. देवीला मंगळसूत्र, बांगड्या, देवीला हिरवी साडी हे सगळं करत असताना देवीला जाताना माझ्या मनामध्ये माझे पावलं जड होतात. का देवाने असा अन्याय केला असेल? एका परिवारावर नाही, एवढ्या लाखो लोकांवर काय यांची स्वप्न धुळीला मिळाली असतील. आणि म्हणून तुम्हाला दिलेला मुंडे साहेबांनी प्रत्येक शब्द हे पूर्ण करणं माझी जबाबदारी आहे. तुमचे सगळे स्वप्न पूर्ण करणं ही माझी जबाबदारी आहे. मी राजकारणामध्ये जमडी कमावण्यासाठी नाही आणि चमडी वाचवण्यासाठी नाही, मी तुमच्या सेवेसाठी राजकारणात आहे. मी राजकारणामध्ये तुम्हाला तुमच्याकडून हिरावून गेलेली सत्ता तुमच्या पायाशी आणून ठेवण्याची शपथ पूर्ण करण्यासाठी राजकारणामध्ये मी शब्द घेतला होता. मुंडे साहेबांच्या चितेला अग्नी देताना शपथ खाल्ली होती. गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला कधीच विसरू देणार नाही. का? गोपीनाथ मुंडे नाव म्हणजे काय? गोपीनाथ मुंडे नाव म्हणजे सामान्य माणसाचा आधार. सामान्य माणसाचा आधार कोयत्याची या ऊसतोड कामगारांची धार आहे, ती कधीच बोथट होऊ देणार नाही. हा शब्द मी तुम्हाला दिलेला आहे. हा सगळे शब्द पूर्ण करण्यासाठी मी या मंचावर आज परत एकदा तुम्हाला शब्द देते. या भगवान गडावरून भगवान बाबांना स्मरण करून परत एकदा गोपीनाथ मुंडेंची शपथ घेऊन तुम्हाला शब्द देते. मी संकल्प करते या ऊसतोड कामगारांच्या येणाऱ्या पिढीच्या हातातून कोयता बाहेर काढल्याशिवाय मला चैन पडणार नाही. मी या गोपीनाथ गड जे मुंडे साहेबांचं स्मारक उभं केलंय
या गोपीनाथ गडातून आणि हे ऊसतोड कामगार महामंडळ जे मुंडे साहेबांच्या नावाने सरकार करणार आहे, या कामगार मंडळातून या कामगाराच्या मुलांना आधार देणार आहे. मी या मुलांना जे इंजिनिअरिंगला मेडिकलला लागतील यांना या कामगार मंडळातून आणि गोपीनाथ गडावरून भगवान बाबांच्या आणि नामदेव शास्त्रींच्या आशीर्वादाने यांना शिष्यवृत्ती देऊन यांचं जीवन घडवण्याचं काम मी करणार. आज मुंडे साहेबांनी अनेक लोकांना शिकवलं पण कधी त्याचं जाहीर प्रकटन केलं नाही. आज अनेक ऊसतोड कामगारांची मुलं आहे, नायर कॉलेजला, KM कॉलेजला, कशा कष्टातून ते लोक मेडिकलला लागलेत स्वतःच्या मेरिटवर. त्या मुलांना त्यांचा महिन्याचा खर्च करण्याची त्यांची ताकद नाही, त्याच्या वर्षाची बापाची कमाई आहे तेवढं त्याला महिन्याला खर्च लागतो. त्या मुलांना आज आम्ही शिकवतो. या मुलांचं भविष्य रेखाटण्याचं काम हे मी आज भगवान गडावरून संकल्प करते. तुमचा कोयता खाली ठेवून तुमचे मुलं डॉक्टर, इंजिनियर, अधिकारी झाल्याशिवाय माझ्या या पदाला आणि सत्तेला अर्थ नाही, हा शब्द मी तुम्हाला. ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शाळा दत्तक घेणार मी आणि त्या शाळा सुधारणाऱ्या मुलांना शाळेचं शिक्षण मिळालं पाहिजे. मुंडे साहेबांनी साखरसाहेची कल्पना मांडली. मुंडे साहेबांनी या सामान्य माणसाच्या लढ्यामध्ये नेहमी त्यांची साथ दिली. ऊसतोड कामगारांना न्याय देण्यासाठी सत्तेत असताना सुद्धा मुंडे साहेब रस्त्यावर उतरले. आज माझ्या ऊसतोड कामगार बांधवांचा संप चालू. काय मागणं यांचं? राजू शेट्टी साहेब, तुमच्यामुळे धाका FRP दिली गेली शेतकऱ्यांना. या शेतकऱ्यांच्या FRP सरकारने गुन्हे नोंदवले. शेतकऱ्यांना FRP देण्यासाठी सरकारने केंद्र शासनाचे 2000 कोटीचं पॅकेज दिलं. मग त्या FRP शेतकऱ्यांना देण्यासाठी जो ऊस तोडणारा हा कामगार आहे, या कामगाराला आपण न्याय देण्याची भूमिका का घेऊ नये असा माझा सवाल आहे. मी तुम्हाला शब्द देते, तुमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी लवादावर तुम्ही माझी नेमणूक केली आहे का नाही? कोण कोण ऊस तोडते हात वर करा बघू तर द्या. मला कॅमेरा घुमाव, मीडियावर बघा. हे ऊसतोड कामगार इथं ऊसतोड कामगार हे यांच्या ऊस तोडणारे, कष्ट करणारे, ऊसाच्या फळात जीवाची पर्वा न करणारे लोक आहेत. त्या ऊसतोड कामगारांना न्याय मिळवून द्यायचा. मी 10 वर्षांनी गडावर दसऱ्याला येईन तेव्हा मी विचारेन, ऊसतोड कामगारांची मुलं किती आहेत रे? हात वर करा. ज्यांनी डॉक्टरकी मिळवली, इंजिनियर झाले, स्वतःच्या पायावर उभे राहिले, तेव्हा मला समाधान मिळेल. तेव्हा इथून भाषण करण्याचा माझा मान हा खरा ठरेल. या ऊसतोड कामगारांना न्याय देण्यासाठी लवादावर त्यांनी मला नेमलंय की नाही? तुम्ही तुमचं नेतृत्व मला दिलंय की नाही? तुमच्या भविष्याचा निर्णय माझ्यावर सोपवलाय की नाही तुम्ही? आता त्या लवादावर जयंत पाटलांची नेमणूक खासदार तिकडून साखर संघातून झालेली आहे कारखानदाराचे प्रतिनिधी म्हणून. कालच माझी त्यांची बैठक झाली आणि उद्या परत बैठक होणार आहे. नामदेव शास्त्री महाराजांनी सांगितलं, या कामगारांना न्याय द्या. तुमच्यावर अन्याय होत असेल आणि मध्ये जर माझी सत्ता आडवी येत असेल तर त्या सत्तेला लाथाडून मी तुमच्या बरोबर रस्त्यावर उतरायला मी तुमच्या बरोबर रस्त्यावर उतरायला तयार आहे. तर तुम्ही पण तयार आहेत का नाही? गळून नाही जाणार ना मध्ये? पैसा फिसा असलं काही लाच वगैरे नाही ना घेणार? तुम्ही लोक कायम राहिलात तर तुमच्या लढ्याचा सेनापती बनण्याचा मान मला सर्वात महत्वाचा वाटतो. मी तुमच्या पाठीशी सदैव उभी राहीन. खरं तर माझी भूमिका फारच विचित्र आहे. मी कारखानदार आहे, मी सरकार सुद्धा, पण मी ऊसतोड कामगार सुद्धा आहे आणि मी त्यांच्या बाजूने निर्णय घेणार आहे. मी तुमच्यासाठी शेवटपर्यंत लढा देणार आहे हा शब्द मी तुम्हाला देते. मी तुम्हाला कोणासमोर झुकू देणार नाही. हे जे समजत इथे लाखो लोक इथे उभे आहेत, भगवान गडाचे भक्त. त्या भगवान गडाच्या भक्ताला मुंडे साहेबांनी काय दिलं? मुंडे साहेबांनी सत्ता फक्त 4.5 वर्ष त्यांच्याकडे होती, पण साहेबांनी तुम्हाला ओळख मिळवून दिली. आम्ही मुंडे साहेबांची माणसं. तुम्ही मला एखादा रस्ता कमी द्या, मला एखादी योजना कमी द्या, पण ज्या माणसाला स्वाभिमान देणाऱ्याच माणसाला लोकनेत्याची उपाधी मिळत असते.
तुम्हाला स्वाभिमान देण्याचं काम मुंडे साहेबांनी दिलं. तो स्वाभिमान कायम ठेवण्याचं काम माझ्या श्वासात श्वासासेपर्यंत मी करणार. मी कोणाच्या दावणीला तुम्हाला मानणार नाही. स्वयंभू मुंडे साहेबांचं नेतृत्व आणि भगवान बाबांनी दिलेला स्वाभिमान. माझ्यावर खूप आरोप झाले मध्ये. मला आता पत्रकारांनी विचारलं, पंकजाताई तुमच्यावर खूप आरोप झाले तेव्हा तुम्हाला काय वाटलं? मला तेव्हा काय वाटलं खरं सांगू, आणि भगवान बाबांनी दिलेला स्वाभिमान. माझ्यावर खूप आरोप झाले मध्ये. मला आता पत्रकारांनी विचारलं, पंकजाताई तुमच्यावर खूप आरोप झाले तेव्हा तुम्हाला काय वाटलं? मला तेव्हा काय वाटलं खरं सांगू, मी डोळे बंद केले आणि भगवान बाबांची मूर्ती माझ्या समोर आली. मी विचार केला की भगवान बाबांच्या हयातीत त्यांना कितीतरी त्रास झाला, त्यांचा मानसिक छळ झाला, त्यांच्यावर अनेक आरोप झाले, पण ते डळमळले नाही. आणि ती प्रेरणा घेऊन मी उतरले आणि माझ्या बरोबर हजारो माणसं. अरे माझ्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांची हिंमत झाली नाही, माझ्या बाजूने आंदोलन करणारे हे माझे भाऊ आणि हे माझे भाऊ समोर होते. आणि म्हणून मला ताकद आहे. मला राजकारणामध्ये येणं हा तुमच्या सेवेचा हेतू आहे. मला राजकारणातून संपवणं हा विरोधकांचा जरी हेतू असला तर ते मला संपवू शकणार नाही जोपर्यंत तुम्ही माझ्या पाठीशी, तुम्ही माझ्या पाठीशी. आणि मी तोपर्यंत संपणार नाही जोपर्यंत मी तुमच्याशी प्रामाणिक बांधलेली. माझी ताकद असेल किंवा नसेल, पण माझी नियत आहे की मला तुम्हाला न्याय द्यायचा आहे. या नियतीच्याशी तुम्ही माझी नाळ बांधून द्या. मी तुम्हाला कुणासमोर झुकू न देण्याचा तुम्हाला शब्द दिलेला. मुंडे साहेब नेहमी म्हणायचे, मी रुकणार नाही, मी थकणार नाही, मी कुणासमोर कधीही झुकणार नाही. हाच शब्द मी तुम्हाला देते. मी कधीच रुकणार नाही. भले काही आरोप येऊ, मला थांबवण्याचा, मला संपवण्याचा किती प्रयत्न हो, मी कधीच थकणार नाही. हा जर माझा एक जागर आहे, हा माझ्या सामान्य माणसाच्या उत्थानाचा तो सदैव चालू राहील. आणि मी कधीच आयुष्यात कुणासमोर झुकणार नाही. ही स्वाभिमानाची पताका जी तिथे भगवान गडाच्या झेंड्याच्या निमित्ताने उभी आहे, ही सदैव अशीच उभी राहील. कोणाच्या दावणीला माझ्या लोकांना मी कधीच पाडणार नाही. मी लोक विचारतात ताई तुम्ही काय केलं? आज या महाराष्ट्राच्या एका गावाच्या सरपंचापासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी पर्यंत एकच योजनेची चर्चा आहे. कोणती सांगा? कोणी केली योजना? ही योजना माझ्या मुंडे साहेबांच्या संकल्पनेतून माझ्या खात्याने मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली राबवली. आणि आज गावागावात शिवारात पाणी करण्याचं काम केलं. आज भगवानगडाच्या डोंगरावर बघा पूर्ण चर खोदलेले, पूर्ण वनीकरण. पुढच्या वेळी तुम्ही गडावर याल तर पूर्ण दाट वृक्षांची सावली या गडावर असेल. इथला फक्त निवास तयार झालेला असेल, इथली रस्ते तयार झाले असतील. कारण या गडातून महाराष्ट्रात एक संदेश दर दसऱ्याला जातो आणि तो संदेश घेऊन आपली पताका आदेश घेऊन एक सामान्य माणूस आपली पुढे वाटचाल करतो. आणि त्याच्यामुळे हे विकासाचे कामं केले. जलयुक्त शिवारची योजना राबवली. 70,000 कोटी यांनी खाल्ले. 1% सुद्धा संचयन मिळवलं नाही. आणि फक्त 1400 कोटी मध्ये 6,500 गावांमध्ये आम्ही काम केलं. 24 TMC पाणी महाराष्ट्रामध्ये या जलयुक्त शिवारमुळे साठले. 1 TMC साठवायचं असेल राम शिंदे भाऊ तर 200 कोटीचा खर्च येतो. 24 TMC पाणी हे फक्त 1400 कोटी रुपयांमध्ये सगळ्या गावांमध्ये पोहोचण्याचं काम आम्ही केलं. येणाऱ्या 5 वर्षात अजून एक संकल्प या भगवान गडावरून मी करते. हा महाराष्ट्र दुष्काळ मुक्त केल्याशिवाय आम्ही राहणार. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना हे माझे स्वप्न नाही, हे मी श्रेय घेणार नाही. 26 मेला मुंडे साहेबांनी शपथ घेतली. 3 जूनला मुंडे साहेबांचं निधन झालं. या 7 दिवसात मुंडे साहेबांनी बोलून मला सांगितलेला एक एक शब्द पडत्या फळाची आज्ञा म्हणून मी माझ्या मंत्रिमंडळातून त्याचा प्रत्यक्ष त्याचं रूपांतर करत आहे योजनांमध्ये. साहेब म्हणायचे माझ्या वाडी वस्त्या तांड्यावर माझ्या या गरीब जनतेने सदैव मला साथ दिली आणि मला साथ दिली म्हणून यांच्याकडे रस्ता झाला नाही, त्यांना पिण्याचं पाणी मिळालं नाही, या लोकांवर अन्याय झाला. या लोकांपर्यंत रस्ते गेले पाहिजे, यांचा विकास झाला पाहिजे. कारण रस्ते म्हणजे रक्तवाहिन्या आहेत. जोपर्यंत रस्ता तुमच्यापर्यंत येत नाही तुमच्यापर्यंत विकास येऊ शकत नाही, लक्ष्मी येऊ शकत नाही. आणि म्हणून मुख्यमंत्री ग्राम सडक योजना ही आताच कॅबिनेटने मंजूर केली. किती रस्ते होणार आहेत त्याच्यातून? 35,000 किलोमीटरचे रस्ते या महाराष्ट्राच्या या योजनेतून होणार आहेत. या योजनेतून तुमच्या तांड्यापर्यंत, तुमच्या
तुमच्या वस्तीपर्यंत, तुमच्या गावापर्यंत, तुमच्या वाडीपर्यंत रस्ता होणार आहे आणि त्या रस्त्यातून विकास तुमच्या दारामध्ये उभा राहणार. स्मार्ट ग्रामची योजना, प्रत्येक गावाला स्मार्ट गाव करायचं, त्या गावामध्ये विकास करायचा, गावाचं भवितव्य बदलायचं, ही योजना आम्ही केलेली आहे. या माध्यमातून या महाराष्ट्र सरकारने दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करावी ह्याच्यासाठी आम्ही मागणी केली. आम्ही स्वतः मुख्यमंत्र्यांनी दौरा केला आणि या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम ह्याच्यातून केले. आता या महाराष्ट्रातले अनेक तालुके हे दुष्काळग्रस्त जाहीर झाल्यामुळे त्या तालुक्यांना त्याचा फायदा होणार. आमच्या बीड जिल्ह्यामध्ये इतिहासात नाही असं पीक विम्याची आम्ही योजना राबवली. 350 कोटी पीक विमा बीड जिल्ह्यामध्ये आला. शेतकऱ्यांना केवढा मोठा त्याच्यातनं दिलासा मिळालेला आहे. 2 रुपये गहू आणि 3 रुपये तांदूळ प्रति किलो हे शेतकऱ्यांना उपासमार होऊ नये, त्यांना आत्महत्येकडे जावं लागू नये ह्याच्यासाठी त्यांचं पोट भरण्यासाठी सरकारने देण्याचा निर्णय केलाय. करोडो रुपयाचा सरकारवर बोजा झाला, पण शेतकऱ्यांचं पोट भरण्याचा निर्णय सरकारने असे अनेक जनहिताचे निर्णय केले. साहेबांनी आम्हाला जे मार्गदर्शन केलं त्याच पथावर चालत आहे. मी सांगितलं मला काय व्हायचं नाही, मला या भगवान बगडाची पायरी व्हायचंय. या पायरीच्या मस्तकावर तुम्ही पाय देऊन वर गेलात त्याच्यातच माझं सौभाग्य. राजकारणामध्ये काही मला मिळवायचं नाही. तुमच्या प्रेमाच्या पलीकडे कोट्यावधी रुपये जरी दिले तरी ते माझ्यासाठी अकौडी मोल आहे. तुम्हीच माझ्यासाठी महत्वाचे. आणि म्हणून खरं तर मी येणार होते, प्रीतम दयांच्या रॅलीने आल्या. गोपीनाथगड ते भगवानगड रॅली काढली त्यांनी, 400-500 गाड्यांची रॅली आली. पण मी हेलिकॉप्टरनी आले. खरं तर मला हेलिकॉप्टरनी यायचं नव्हतं. म्हणलं आपण गाडीने जाऊ, कशाला हेलिकॉप्टरनी. पण तुमचा हट्ट चालेल का तुम्हाला मी गाडीने आलेली? काही हेलिकॉप्टरनी आल्या पाहिजे, कारण साहेब हेलिकॉप्टरनी येत होते. साहेब म्हणायचे, कोणी हेलिकॉप्टरवर काही बोललं साहेबांच्या तर जानकर साहेब म्हणायचे, का तुमच्या पोटात दुखतं? ऊसतोड कामगारांचा माणूस हेलिकॉप्टर मध्ये बसला, तुम्हाला बरं वाटतं की नाही? मग तुमच्यासाठी मी आज हेलिकॉप्टरने आले. यावंच लागेल. तुम्ही घेऊन द्या, कशाला, मला काही टेन्शनच नाही. आता ते म्हणजे आम्ही हेलिकॉप्टरच घेऊन देऊ. तुम्ही एवढ्या सगळ्यांना मिळून ठरवलं तर तुम्ही मला काही घेऊन देताल. उद्या विमान घेऊन देताल, जम्बो जेट घेऊन देताल, त्याचं काही नाही. भाऊजी खंबीर आहेत म्हणाले. तुम्ही मला काही घेऊन देताल याचा मला पूर्ण विश्वास आहे. मला कशाचीच कमी पडणार नाही. माझ्या झोळीमध्ये आशीर्वाद एवढे आहेत ते कुठल्याही पैशाने विकत घेतले जाणार नाही. मला तुमच्याकडून काहीच नाही, फक्त तुमच्या आशीर्वादाने पुढे भविष्यात काय होईल ते होईल. पण तुमचं प्रेम कमी होऊ देऊ नका. ताई, तुमच्यासाठी आयुष्य मी वेचणार आणि तुमचा स्वाभिमान मोठा करणार. जे जे स्वप्न साहेबांनी तुम्हाला दाखवले ते पूर्ण करणार आणि तुम्हाला जे स्वप्न पडतात माझ्याविषयी ते भविष्यात पूर्ण करणार. हा विश्वास मी तुम्हाला देते. आणि परत एकदा सांगते, साहेब नेहमी म्हणायचे, मी उठणार नाही, मी आणि घेतला वसा. मग आता इथे सगळे हात वर करा, हाताच्या मुठी आवळा आणि सांगा, जय भगवान. हे भगवान गडाचं वादळ माझं हेलिकॉप्टर मागे ढकलत होतं, मला यायला उशीर झाला. हे वादळ कोणालाही मागे ढकलू शकतं, सत्तेच्या बाहेर लोटू शकतं किंवा सत्तेवर बसवू शकतं. हे वादळ आणि ह्याची ताकद अशीच ठेवा एवढीच विनंती करते. परत एकदा दसऱ्याच्या शुभेच्छा देते आणि माझ्या वाणीला विराम देते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भगवान.